श्री दत्तात्रयजी सावंत 5 मिनिटात आपण सभापती महोदय, महाराष्ट्र विधान परिषद नियम 260 अन्वये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाने सादर केलेल्या प्रस्तावावर मी माझं मत मांडण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब भाई भाई ही घोषणा देत आणि विचार पुढे नेत आपण स्वतंत्र पूर्व काळापासून यामध्ये लोकशाही सुदृढ करण्याचा प्रयत्न केला आहे, भविष्यात सुद्धा करणार आहे। नेहमीच देशाच्या पातळीवरती अग्रणी राहिलेले महाराष्ट्र राज्य आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये बहुसंख्य असणारा मराठा आणि या मराठा समाजाची झालेली आजपर्यंतची ससे होलपट ही पाहता अत्यंत असंतोष तरुणांच्या मनामध्ये, नवे आबालवृद्धांच्या मनामध्ये राज्यामध्ये निर्माण झाला आणि त्याला कुठेतरी एखादं तात्कालिक कारण हवं होतं। अनेक जण याच्या अगोदर बोलत होती, सांगत होती, परंतु त्या ठिकाणी अशा पद्धतीने समाज बाहेर आला नव्हता। परंतु कोपर्डीला एक भयानक अशी घटना घडली आणि त्या शाळकरी मुलीवरती झालेला अत्याचार, अमानुष अन्याय आणि झालेली हत्या यामधून या तात्कालिक पडलेल्या ठिणगीच्या अन्वये या राज्यामध्ये लाखोचे मोर्चे, राज्यामध्ये 46 ठिकाणी, देशामध्ये अनेक ठिकाणी आणि परदेशामध्ये सुद्धा काही देशामध्ये ते निघाले आणि एकच विचार पुढे आला की बहुसंख्य असणाऱ्या समाजावरती जो अन्याय होतो आहे तो अन्याय दूर व्हावा, त्यांना त्यांच्या हक्काचं राहणं मिळावं आणि राहत असताना त्यांना मिळणाऱ्या सेवा आणि सवलती त्यात वाढ मिळावी। परंतु ती पाठीमागच्या काळात मिळालीच नाही आणि त्याचा परिणाम किती झाला आहे याचा जर आपण खोलात जर गेलो तर खात्रीनं प्रत्येकाला विचार करावा लागेल आणि चिंता वाटेल। इतकी वाईट अवस्था आज रोजी या मराठा समाजाची झाली आहे। मी सभापती महोदय, तुम्ही सांगितल्याप्रमाणे वेळ घेणार आहे, परंतु या ठिकाणी मी ज्या शहराच्या शेजारी राहतो ते पंढरपूर शहर, मी पाठीमागच्या 2 दिवसापूर्वी हा प्रस्ताव आल्यानंतर त्या ठिकाणी शहराचं निरीक्षण करण्यासाठी माझ्या संघटनेला मी सांगितलं आणि मराठा समाजाची काय अवस्था बघायला सांगितली। खात्रीनं त्या ठिकाणी फक्त मेडिकल विभागाचा सर्वे केला, एकूण लोकसंख्येच्या 40% मराठा समाज पंढरपूर शहरामध्ये आहे आणि मराठा समाजाला 40% समाजातील डॉक्टर किती झाले हे पाहिलं असता त्या ठिकाणी पाटील साहेब लक्षात आलं, एकूण डॉक्टर शहरातले आहेत 176 आणि पैकी मराठा समाजाचे डॉक्टर आहेत 16। जर 40% लोकसंख्येला जर का 16 डॉक्टर त्या ठिकाणी होऊ शकले असतील तर मराठा समाजातील मुलं शिकायला नको म्हणत होती का? ते त्या शिक्षणाच्या व्यासपीठाकडे आणि विद्यापीठाकडे जात नव्हती का? तर त्या ठिकाणी ती जात होती, पण त्यांचे दरवाजे अडवले गेले होते, त्यांना शिक्षणामध्ये संधी दिली जात नव्हती, कारण ती तितके त्या ठिकाणी जाण्यासाठी आतमध्ये त्यांना जे डोनेशन लागत होतं, त्यांना ज्या सवलती लागत होत्या त्या सेवेच्या संधी सरकारकडून उपलब्ध करून दिल्या गेल्या नाहीत। म्हणून त्या ठिकाणी साधारण ही प्रातिनिधिक स्वरूपातला सर्वे आहे। आपण कुठल्याही शहराकडे गेलो, कुठल्याही गावाकडे गेलो तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या मराठा समाजा हा खाली बसलेला नवे रसा तळाला जाताना दिसत आहे। नवे परवा या ठिकाणी मोठे मोर्चे निघाले पाठीमागच्या 4-6 महिन्यामध्ये आणि त्या मोर्चाला अनुसरून सरकारला वाटलं आपण काहीतरी केलं पाहिजे आणि सरकारनं काय केलं तर मंत्री महोदय या ठिकाणी 13 ऑक्टोबर 2016ला एक शासनादेश काढला। काय शासनादेश काढलाय तर त्या ठिकाणी त्यांनी सवलती देण्याचा प्रयत्न केलाय। कसल्या सवलती आहेत? खरं तर सवलती देताना सुद्धा अटी टाकता येतात का? पाठीमागचा जर इतिहास जर पाहिला, नवे अनेक समाजाला दिलेल्या सवलती जर पाहिल्या तर कुठलीही अट टाकली नाही। मराठा समाजाला मात्र सवलत देत असताना 13 ऑक्टोबर 2016च्या शासनादेशामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सवलत देतोय, शिकण्यासाठी सवलत देतोय, त्याच्या शैक्षणिक प्रतिपूर्तीची सवलत देतोय आणि त्या ठिकाणी त्यांना 60% गुणाची अट टाकली। मला सभापती महोदय या ठिकाणी आदरणीय दादा सभागृहामध्ये आले आहेत, मला ती योग्य संधी असं मी मानतो। दादा, मला म्हणायचंय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही 60%ची अट तात्काळ रद्द झाली पाहिजे। कशासाठी ही अट टाकली? एक तर आजपर्यंत 70 वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्यांना ते दरवाजे बंद राहिले, आता जर का तुम्ही ती देतच असाल तर तुमचं मनापासून अभिनंदन आहे आणि ते अभिनंदन करत असताना आपण ती अट मात्र रद्द करावी अशी माझी इच्छा आहे। आणि या ठिकाणी त्या मराठा समाजाच्या पहिल्यांदा आरक्षण देताना ती लढाई न्यायालयातली काय होईल, राजकीय पक्षांचे विचार काय असतील, तो भाग जरी फुडला असला सभापती महोदय तरी आता या ठिकाणी सरकारला विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी शालेय जीवनामध्ये आपण सवलती सरकार म्हणून देऊ शकतो। आपण या ठिकाणी सरकार म्हणून प्रमुख असतोय आणि त्या सवलती देत असताना पाठीमागच्या काळामधल्या सरकारने काय केलं याच्या खोलामध्ये न जाता त्यांनी केलं नाही
करणं आवश्यक होतं, अपेक्षित होतं. आपण आता प्रमुख आहात, आपण ते करा आणि या राज्यामधील तळाला चाललेल्या तळाला चाललेल्या त्या समाजाला, मराठा समाजाला आपण सवलत द्या, इतकीच या ठिकाणी फार छोटी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर एकच मिनिट अजून एक पाटील साहेब घेतो की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जे मुलं येत आहेत त्या मुलांना राहण्यासाठी सोयी नाहीयेत, त्या ठिकाणी शासनानं त्या ठिकाणी त्यांची वसतिगृह बांधण्याची व्यवस्था करावी आणि आपण ती कराल, इतकीच सुधारणा याच्यामध्ये होईल अपेक्षा व्यक्त करतो. आणि वेळेचं भान ठेवून माझे काही सवंगडी अजून बोलणार आहेत म्हणून त्यांना वेळ मिळावी म्हणून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.